आजचा अहिल्यानगर आणि पूर्वीचा अहमदनगर जिल्हा हा राजकारणाच्या दृष्टीने नेहमीच मातब्बर नेतृत्वांना घडवणारा तर अनेक दिग्गजांना चकवा देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील राजकारण पक्षीय पातळीवर स्थिरावलेले असले तरी बहुतांश ठिकाणी घराणेशाहीची परंपरा खोलवर रुजलेली आहे. साम दाम दंड भेद या राजकारणातील प्रत्येक डावपेचांचा वापर येथे वर्षानुवर्षे होत आलाय. जिल्ह्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पैसा आणि सत्ता यांचे वर्चस्व असलेली अनेक राजकीय घराणी आजही प्रभावी आहेत. मात्र या सर्व परंपरांना छेद देत सर्वसामान्यांच्या बळावर राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे मारुती मेंगाळ हे आहे. डोंगर कपाऱ्यातील आदिवासी बांधवांपासून शहरातील सुशिक्षित तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या मनात घर करणारे ते नाव म्हणजे मारुती मेंगाळ. मारुतीरावांचा जन्म अकोले तालुक्यातील दुर्गम शेरणखेल परिसरातील पिंपळगाव नाकविंदा येथील एका छोट्याशा वाडीत झाला. अत्यंत हलाखीची परिस्थिती, अशिक्षित आईवडील आणि भीषण गरिबी हेच त्यांच्या बालपणाचे वास्तव होते. गुरे चारणे, जंगलात भटकणे, शिकार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा त्या कुटुंबाचा दैनंदिन संघर्ष होता. लहानग्या मारुतीरावांनाही या संघर्षात सहभागी व्हावे लागत होते. परंतु आईवडिलांनी एक निर्धार केला. आमच्या वाट्याला आलेलं आयुष्य मुलाच्या वाट्याला येऊ नये. या निर्धारातून त्यांनी मारुतीरावांना शिक्षणाची वाट दाखवली आणि मेंगाळ कुटुंबात ज्ञानाचा पहिला किरण उगवला. शाळा, शेती आणि कुटुंब या तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना शिक्षणाने त्यांच्या विचारांना नवी दिशा दिली. कारण शिक्षण माणसाचे मस्तक घडवते आणि घडलेले मस्तक अन्यायापुढे कधीही झुकत नाही. याच काळात त्यांच्या वडिलांवर वनाधिकाराच्या प्रश्नातून अन्यायकारक गुन्हा दाखल झाला. त्या अन्यायाने मारुतीरावांच्या मनातील विद्रोह जागा झाला. क्रांतिकारक बिरसा मुंडा, राया ठाकर आणि लक्षा ठाकर यांच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन त्यांनी अगदी शालेय वयातच वनाधिकाराच्या प्रश्नासाठी आंदोलन छेडले. याच आंदोलनातून समाजासाठी झटणारा एक तरुण नेता घडू लागला. अंगी असलेली जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम करण्याची तयारी यामुळे लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. प्रत्येकाची अडचण समजून घेणे, त्यासाठी शासनाच्या दारात धाव घेणे, अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवणे आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हा त्यांचा स्वभाव बनला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा तरुण हळूहळू सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस बनत गेला. समाजकारणातून त्यांनी राजकारणाचीही शिदोरी बांधली. अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व, कोणत्याही विषयाची सखोल मांडणी आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची हातोटी यामुळे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर अकोलेच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. सर्वसामान्यांमध्ये सतत वावरणाऱ्या या तरुणाला जनतेने पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिले. त्यानंतर अकोले पंचायत समितीच्या इतिहासातील सर्वात तरुण उपसभापती होण्याचा मानही त्यांना मिळाला. जिद्द आणि संघर्ष या दोन शस्त्रांच्या बळावर त्यांनी अकोल्यातील घराणेशाहीला थेट आव्हान दिले. आज मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, पाडा, खेडे आणि शहरातील प्रत्येक घराघरात परिचित असलेले नाव म्हणजे मारुती मेंगाळ. त्यांच्या झंझावाती कार्यशैलीमुळे राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. इगतपुरी, सिन्नर, जुन्नर, पारनेरसह राज्यातील अनेक भागात त्यांचे कार्यकर्तृत्व पोहोचले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटना असो किंवा राज्यातील कोणतीही नैसर्गिक आपत्ती, मारुतीराव मदतीसाठी सर्वप्रथम धावून जातात. आपल्या मतदारसंघापुरतेच नव्हे तर परक्या माणसाचे दुःखही आपलेच मानून मदतीचा हात देण्याची त्यांची परंपरा कायम राहिली आहे. आदिवासी अकोले तालुका हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, क्रांतीवीर राया ठाकर, लक्षा ठाकर यांची जन्मभूमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन हा मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जातोय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या जागतिक आदिवासी दिनाला उपस्थित राहून मारुती मेंगाळ यांच्या कामाची दखल या निमित्ताने घेत असतात. आदिवासी युवा सम्राट मारुती मेंगाळ, युवा हृदय सम्राट आहे ना बाबा, आहे ना, मजबूत आहे. हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा सामाजिक ऐक्य, स्वाभिमान आणि अस्मितेचा उत्सव ठरतो. खरं तर माणसांमध्ये जाऊन माणसांसाठी जगणारे नेते फार कमी असतात. अकोले तालुक्याने अशा नेतृत्वाचा अनुभव दिवंगत अजितदादा यांच्या रूपाने घेतला आणि आज त्याच जनसंपर्काची, त्याच संवेदनशीलतेची झलक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. अडचण तेथे उपाय हा शिंदेसाहेबांचा मंत्र मारुती मेंगाळ यांच्यासह राज्यातील कार्यकर्त्यांना समाजासाठी झटण्याची प्रेरणा देतो. दरेगावापासून ते अकोलेसह राज्याच्या डोंगर दऱ्यांपर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणसांसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची परंपरा पुढे नेण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मारुतीराव करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मारुती मेंगाळ यांनी अकोले मतदारसंघात संघटन वाढवत कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मारुती मेंगाळ यांची भूमिका निर्णायक असणार आहे. आज अकोले मतदारसंघाला संघर्षातून घडलेला, सर्वसामान्यांच्या वेदना जाणणारा, विकासासाठी झटणारा आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेला नेता मारुती मेंगाळ यांच्या रूपाने लाभलाय. साहेब, आपली साथ आणि सोबत या आमच्या फाटक्या मारुतीरायासोबत सदैव राहू द्या, हीच तमाम अकोलेकरांच्या वतीने विनंती.